आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा आढावा। दरम्यान ठाकरेंच्या युतीची सध्या चर्चा सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर ही युतीची वेळ नेमकी कधी येते असा प्रश्न विचारला जातोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। तर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। मनसे मुंबई महापालिकेमध्ये 100% सत्तेत येणार, युतीचं माझ्यावर सोडा, राज ठाकरेंचा मोठा दावा। हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका, शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात योग्य वेळी भाष्य करेन, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। सप्टेंबर महिन्यात या देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत। तर आपसातील हेवे दावे संपवा आणि कामाला लागा। 20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन। महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतलं राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकांनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयात आता कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। निशिकांत दुबे दलाल असे अनेक दुबे आले आणि गेले, मात्र मुंबईसह महाराष्ट्र हा अखंड आहे, संजय राऊतांचा हल्लाबोल। तुमच्या राज्यात उद्योगधंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत दुबेंच्या वक्तव्यांना फडणवीसांनी खतपाणी घालू नये, राऊतांची टीका। निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येत आहेत याचीच आम्ही वाट पाहतोय, आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचंय, संदीप देशपांडे आक्रमक।